So hello students, good morning. Let's start our today's lecture of the physics. Okay. तर लास्ट टाइम आपण सिग्निफिकंट फिगर्सचे फिक्सचे रूल्स बघत होतो. सिग्निफिकंट फिगर्स कशा काउंट करायच्या, कशा डिसाइड करायच्या याच्याशी रिलेटेड काही रूल्स आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट रूल काय आहे, तर ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. जे सगळे नॉन झिरो डिजिट आहेत ते सिग्निफिकंट आहेत. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 to 9 मध्ये येणारे सगळे जे डिजिट आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 हे नंबर दिसले की ते काय करायचे, सिग्निफिकंट डिजिट म्हणून काउंट करायचे. त्याच्यानंतर प्रश्न येतो आता झिरोचा. नॉन झिरो तर सगळे सिग्निफिकंट आहेत. आता झिरो हा जो डिजिट आहे तो मात्र काही वेळेला सिग्निफिकंट असतो, काही वेळेला सिग्निफिकंट नसतो. बरोबर. तर आता झिरो सिग्निफिकंट कधी असतो याचा रूल 2 आपण बघितलेला आहे. रूल 2 काय आहे, तर दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये असणारा झिरो. ओके, दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये असणारा झिरो, मधला झिरो काय करायचा, सिग्निफिकंट कन्सिडर करायचा. मध्ये एक असू दे नाही तर 2 झिरो असू देत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नंबर विथ डेसिमल पॉइंट जर असेल, इफ अ नंबर देर इज अ नंबर विथ डेसिमल पॉइंट असेल, डेसिमल पॉइंट असणारा नंबर समोर जर आला तर काय करायचं, फक्त ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट कन्सिडर करायचे, लीडिंग कन्सिडर करायचे नाहीत. बरोबर. आणि नंबर विदाउट डेसिमल पॉइंट असेल, म्हणजे नंबरमध्ये डेसिमल पॉइंटच अजिबात कुठेही नसेल, तर काय करायचे, सगळे पुढचे पाठीमागचे म्हणजे लीडिंग ट्रेलिंग झिरो काय करायचे, निग्लेक्ट करायचे, ते काउंट करायचे नाहीत. लक्षात घ्या. ओके, एवढे रूल्स आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल बघा. हे रूल जे आहे ते लक्षात राहण्यासाठी पाठीमागचा व्हिडिओ रिपीटेडली बघा, हा व्हिडिओ देखील रिपीटेडली बघा, म्हणजे हे रूल कधीही विसरणार नाही. हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. सिग्निफिकंट फिगर्स तुम्हाला काढता आले पाहिजेत. रूल 5 काय आहे, तर पॉवर ऑफ 10, कारण काही नंबर जे आहे ते एक्सप्रेस करत असताना 10च्या पॉवर मध्ये सांगितले जातात, तर त्याच्यामध्ये पॉवर ऑफ 10 सिग्निफिकंट फिगर मध्ये कन्सिडर करायचं नाही. ओके, सो इन एक्सपोनेन्शियल नोटेशन बघा, इन एक्सपोनेन्शियल नोटेशन power of 10 is not significant. Power of 10 is not significant. ओके, म्हणजे समजा एखादा नंबर मी असंच दाखवला, that is number is like this 5.0200 into 10 raised to -5 असा एक नंबर असेल, तर याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती येणार रे, तर 10 ची जी पॉवर आहे, हा जो पार्ट आहे ना, तो सिग्निफिकंट फिगर मध्ये काउंट करायचाच नाहीये, तो तर निग्लेक्ट करून टाका. आता याच्यामध्ये राहिलेला जो नंबर आहे त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत बघा, तर याच्यामध्ये नॉन झिरो म्हणजे 5 आणि 2 तर सिग्निफिकंट आहेच. आता हा जो झिरो आहे तो बिटवीन 2 नॉन झिरो आहे, म्हणजे हा पण काउंट होणार. आता हे शेवटचे 2 झिरो काउंट होणार का, जरा सांगा मला, शेवटचे 2 झिरो काउंट होणार का, लास्टचे 2 झिरो. आणि अशा प्रकारे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती येणार, अरे बघा इथं डेसिमल पॉइंट आहे, डेसिमल पॉइंट असणारा नंबर आहे, तर डेसिमल पॉइंट असणारा जर नंबर असेल तर काय करायचं आहे, ट्रेलिंग झिरो जे आहेत, ट्रेलिंग झिरो सिग्निफिकंट कन्सिडर करायचे. बरोबर आहे ना, म्हणजे हे कन्सिडर होणार, म्हणजे टोटल नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स येणार आहेत 5 सिग्निफिकंट फिगर्स, 5 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ओके, लक्षात येत आहे. रूल 6 काय बघा, रूल 6 इज दॅट चेंज ऑफ युनिट ऑफ मेजरमेंट, change of unit of measurement change of unit of measurement change of unit of measurement doesn't change number of significant figures, number of
सिगफिग्स. ओके, रूल नंबर 6 लक्षात आला का बघा. रूल नंबर 5 तर लक्षात आला ना. 10 म्हणजे सर्टन नंबर इंटू 10 रेस टू सम पॉवर असेल तर ह्या 10 रेस टू पॉवरला सिग्निफिकंट मध्ये कन्सिडर करायचं नाही. आणि पाठीमागचे जे रूल आहेत ते काय करायचे, त्या 10 रेस टू सम पॉवर असणारा जो नंबर आहे, एक्सपोनेन्शियल नोटेशन जे आहे याला काय म्हणायचं, एक्सपोनेन्शियल नोटेशन म्हणायचं. रेस टू समथिंग म्हणजे एक्सपोनेन्शियल नोटेशन, ते निग्लेक्ट करून टाकायचं, त्याला कन्सिडर करायचं नाही. लक्षात येते मी काय सांगतोय. त्याचबरोबर चेंज ऑफ युनिट ऑफ मेजरमेंट डझंट चेंज द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर. म्हणजे याचा मिनिंग काय होणार बघा. फॉर एक्झाम्पल 15 मीटर आपण एक मेजरमेंट केली आणि ती किती आली, 15 मीटर आली. 15 मीटर एक मेजरमेंट केली आणि ती किती आली, 15 मीटर आली. तर 15 मीटरचं सपोज मी काय केलं, सेंटीमीटर मध्ये केलं तर काय येणार, 1500 सेंटीमीटर येणार, बरोबर. आणि समजा 15 मीटरचं मिलीमीटर मध्ये केलं तर काय येणार, 15,000 मिलीमीटर येणार, मिलीमीटर, बरोबर. म्हणजे इथे युनिट चेंज झालेला आहे. आता नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स बघा, याच्यामध्ये किती आहेत, 2च आहेत. याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 2च आहेत. याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर किती आहेत, 2च आहेत. ओके, सो नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर चेंज झाल्यात का, युनिट जरी चेंज झालं तरी नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स चेंज होत नाहीत किंवा चेंज करायच्या नाहीत. ओके, युनिट चेंज करत असताना नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स चेंज करायच्या नाहीत, होत नाहीत आणि करायच्या पण नाहीत. लक्षात येत आहे. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का. आता क्वेश्चन काय बघा, फाइंड नंबर ऑफ सिगफिग्स, नंबर ऑफ significant figures in following. ज्यांनी रूल व्यवस्थित बघितलेले आहेत, वाचलेले आहेत, त्यांनाच सांगता येईल. ज्यांना रूल्सच माहिती नाही त्यांना काय सांगता येणार नाही. ओके, सगळे व्हॅल्यूज 1 बाय 1 वन आफ्टर अनदर लिहितो. 1 2 3 7 6 1 2 3 7 6. नंबर 2 6024.7. number 3 0.071. number 4 410. number 5 2.40. त्याच्यानंतर 1.6 into 10 raised to 10. त्याच्यानंतर 227.2. number 8 3600. number 9 0.00602. 0.00602. number 10 2.50 into 10 raised to 10. ओके, 1 बाय 1 घ्या. फर्स्ट मध्ये किती येणार सांगा. फर्स्ट मध्ये सगळे नॉन झिरो आहेत, 5. ओके, सेकंड मध्ये कसे आहेत, सगळे नॉन झिरो आहेत, सो हिअर ऑल्सो 5. थर्ड मध्ये इथे येणार विथ डेसिमल पॉइंट आहे ना, डेसिमल पॉइंट आहेत, परंतु विथ डेसिमल पॉइंट नंबर असेल, विथ डेसिमल पॉइंट नंबर असेल तर काय होणार आहे, लीडिंग झिरो कन्सिडर करत नाही, त्याच्यामुळे इथं 2च येणार. हे 2 फक्त सिग्निफिकंट. 410 मध्ये हा डेसिमल पॉइंट नसणारा नंबर आहे, पुढचे पाठीमागचे सगळेच निग्लेक्ट करायचे, म्हणजे याच्यामध्ये 2 येणार. याच्यामध्ये किती येणार सांगा, याच्यामध्ये 2.40 मध्ये डेसिमल पॉइंट आहे, म्हणजे इकडचे झिरो राईट हँड साईडचे सगळे झिरो कन्सिडर करायचे, सो 3 येणार.
पॉवर ऑफ 10 आहे, तर पॉवर ऑफ 10 काही इथं कन्सिडर करायची गरज नाही. पॉवर ऑफ 10 निग्लेक्ट करा, इथं 1.6 मध्ये फक्त 2 येणार आहे. 2 टू 7.2 मध्ये इथं किती येणार आहेत? 4 येणार. त्याच्यानंतर 3600 मध्ये किती येणार आहे? 2 येणार आहेत. ओके, 0.00602 डेसिमल विथ डेसिमल पॉईंट नंबर आहे, परंतु RHS चे झिरोच नाहीयेत, LHS ला फक्त 0 आहेत. हे 3 झिरो निग्लेक्ट करावे लागतील, म्हणजे 602 सिग्निफिकंट येणार, म्हणजे 3 येणार आहेत. आणि 2.50 इंटू 10⁻10 याच्यामध्ये किती येणार आहेत? किती येणार सांगा? 10⁻10 काय येणार नाहीये. 2.50 मध्ये किती येणार फायनल? बोला लवकर. 2.50 मध्ये किती येणार? 3 येणार आहेत. हे खूप इझी आहेत. सिग्निफिकंट नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर काउंट करणं खूपच इझी आहे. ज्यांना अजून थोडंसं कळत नाहीये त्यांनी काय करा, ते रूल्स रिपीटेडली बघा, तुम्हाला डेफिनेटली लक्षात येईल, कारण हे इम्पॉर्टंट आहे. आता बोर्डमध्ये एवढंच आहे. बोर्ड एक्झामचा विचार केला तर नंबर दिला जातो आणि सिग्निफिकंट फिगर्स काउंट करा म्हणून सांगितलं जातं. परंतु नीट आणि मेन्स मध्ये याच्या पुढचा पार्ट आहे. आत्ताची प्रेझेंट झालेली जी नीट आहे ना, त्याच्यावर परवा झालेली जी नीट आहे त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्सवर एक क्वेश्चन आलेला होता, परंतु तो काय असा क्वेश्चन नव्हता की ओनली काउंट द नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. रूल काय होता बघा. आता हे सिग्निफिकंट फिगरचा यूज काय? आपण काउंट तर करायला लागलोय, याच्यामध्ये 2 आहेत, याच्यामध्ये 3 आहेत, याच्यामध्ये 4 आहेत, याच्यामध्ये 5 आहेत, वगैरे वगैरे सांगितलं. याचा यूज कुठं होणार आहे लक्षात घ्या. तर मेजरमेंटचं ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये याचा यूज होणार आहे. ओके, एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, एक क्वेश्चन आला होता. काय क्वेश्चन होता बघा. क्वेश्चन वॉज लाईक दिस. 10.0 divided by 2.0, 10.0 divided by 2.0 is equal to, according to the is equal to किती येणार? याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन काय बघा, म्हणजे हे बोर्डचा पार्ट नाहीये, बोर्ड पेक्षा एक्स्ट्रा पार्ट आहे. नीट जेई मध्ये हा पार्ट लागणार आहे. 10.0 डिवायडेड बाय 2.0. तुम्ही काय म्हणणार, हे काय अवघड आहे? याच्यामध्ये खूप सोपंच आहे की. फर्स्ट ऑप्शन आहे 5, सेकंड ऑप्शन आहे 5.0, थर्ड ऑप्शन आहे 5.00 आणि फोर्थ ऑप्शन आहे 5.000. विच वन इज द करेक्ट आन्सर? याच्यातलं कुठलं करेक्ट आन्सर येईल असं वाटतंय? असा क्वेश्चन आलेला होता, लक्षात घ्या. 10.0 डिवायडेड बाय 2.0 किती येणार? काय वाटतंय, काय आन्सर येईल? हे तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं नाहीये. हा पार्ट एनसीईआरटी मध्ये आहे किंवा नीट जेई साठी लागणारा पार्ट आहे. याचा आन्सर काय येईल? तुम्ही काय म्हणणार, हे सगळं सेमच आहे की. 10/2 म्हणजे 5 काय आणि 5.0 काय, 5.00 काय आणि 5.000 काय, सगळं सेमच वाटतंय. तर याचं करेक्ट आन्सर आहे, करेक्ट आन्सर इज बी ओनली. ए, सी आणि डी करेक्ट आन्सर येत नाहीत. ओके, करेक्ट आन्सर येणार आहे बी. आता का बी येतं, याच्या पाठीमागे सिग्निफिकंट फिगर्सचा एक रूल आहे आणि तो रूल काय आहे बघा. रूल इज लाईक दिस. हे बघा, रूल ऑफ सिग्निफिकंट फिगर्स, सिग फिग्स, in multiplication or division, in multiplication or division. हा रूल तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये दिलेला नाहीये, हा माहिती असणं आवश्यक आहे. तर तो रूल काय आहे, इन प्रोडक्ट ऑफ मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन. बघा, इन प्रोडक्ट ऑफ मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन, wait for a minute. In product of multiplication or division, minimum significant figures are kept. Okay, so this is the rule for multiplication and division. म्हणजे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये काय करायचं आहे,
जो प्रोडक्ट येणार आहे, प्रोडक्ट म्हणजे याचा आन्सर. प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन केल्यानंतर जे काय आन्सर येणार आहे ना, आन्सरलाच काय म्हणायचं, प्रोडक्ट म्हणायचं, त्याचं प्रोडक्ट. तर हे जे आन्सर येणार आहे किंवा प्रोडक्ट म्हणण्यापेक्षा इथे डायरेक्टली आन्सर म्हणा, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. इन आन्सर ऑफ मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन मिनिमम सिग्निफिकंट फिगर्स आर केप्ट. मिनिमम सिग्निफिकंट फिगर्स ठेवायच्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा 10.0 म्हणजे किती सिग्निफिकंट फिगर्स येणार रे, जरा सांगा. 10.0 म्हणजे किती सिग्निफिकंट फिगर्स येणार. हा नंबर विथ डेसिमल पॉईंट आहे. नंबर विथ डेसिमल पॉईंट असेल तर काय करायचे, RHS चे सगळे झिरो कन्सिडर करायचे. याच्यामध्ये थ्री सिग्निफिकंट फिगर्स आहेत, बरोबर. आणि 2.0 मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, फिक्स किती आहेत, 2.0. डेसिमल पॉईंट दिसला की RHS चे मोजायचे, 2 येतात. तर आन्सर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स यायला पाहिजेत, आन्सर मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स यायला पाहिजेत. आन्सर मध्ये या रूल नुसार मिनिमम म्हणजे या दोघांच्या बदल मिनिमम म्हणजे काय पाहिजे, आन्सर मध्ये ओनली 2 फिक्स असायला पाहिजेत. आता इथं आन्सर बघा, एक फर्स्ट आन्सर जे आहे त्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, फर्स्ट आन्सर जे आहे ते एकच आहे. हे बघा 3 आणि 2 मधलं मिनिमम म्हणजे 2 सिग्निफिकंट फिगर्स येणार. ओके, लक्षात येत आहे. सो फर्स्ट जे आन्सर आहे ना त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर एकच आहे. सेकंड आन्सर मध्ये 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. थर्ड आन्सर मध्ये 3 सिग्फिक्स आहेत आणि फोर्थ आन्सर मध्ये 4 सिग्फिक्स आहेत. आणि त्याच्यामुळे सिग्निफिकंट फिगरच्या रूल नुसार आन्सर येणार आहे बी. मी काय सांगितलं लक्षात आलं, ठीक आहे. आणखी एक क्वेश्चन बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मल्टिप्लिकेशनचा एक क्वेश्चन बघूया. मल्टिप्लिकेशन क्वेश्चन काय बघा आणि याचा आन्सर सांगता येते का बघा. वन मोर क्वेश्चन. 23.560 into 1.92. ओके, याचं जे आन्सर येणार आहे ते काय अकॉर्डिंग टू, मी इथं ऑप्शन देत नाही. ओके, याचं मल्टिप्लिकेशन करून सांगतो किती येते, एक्झॅक्ट मल्टिप्लिकेशन किती येते किंवा आन्सर तुम्ही सांगा. ऑप्शन देतो मी याच्यामध्ये. 23.560 into 1.92. ओके, फर्स्ट ऑप्शन आहे 45. तर याचं जे आन्सर येत आहे 23.560 into 1.92. ओके, फर्स्ट ऑप्शन आहे 45.2352. ओके, सेकंड आन्सर देतो 45.235. ओके, त्याच्यानंतर थर्ड आन्सर आहे 45.2 अँड फोर्थ ऑप्शन आहे 45.24. ठीक आहे, याच्यातलं कुठला आन्सर करेक्ट येईल असं वाटतंय, जर बघा विचार करून सांगा मला. विच आन्सर विल बी मोर करेक्ट. बघा जरा विचार करून, काय आन्सर येते का बघा. याचा आन्सर जे येणार आहे दॅट आन्सर विल बी सी. आन्सर विल बी करेक्ट. ओके, कारण सिग्निफिकंट फिगर्सचा रूल, आता मल्टिप्लिकेशन किती होतं हे विचार करायची गरजच नाहीये, लक्षात घ्या. कारण याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत सांगा. फर्स्ट नंबर मध्ये सांगा किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत फर्स्ट नंबर मध्ये, सांगता येईल. 2, 3, 5, 6 तर सिग्निफिकंट आहे. 0 आहे का, कारण डेसिमल पॉईंट असेल तर RHS चे असतात. याच्यामध्ये 5 सिग्निफिकंट फिगर्स आहेत आणि याच्यामध्ये किती आहेत, 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. आता सिग्निफिकंट फिगर्सचा रूल मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मध्ये काय सांगतो
की मिनिमम नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर ठेवायचे, म्हणजे जे तुमचा आन्सर आहे त्या आन्सर मध्ये 3 सिग्निफिकंट फिगरच असल्या पाहिजेत, बरोबर. आता कॅल्क्युलेटरवर जर कॅल्क्युलेशन केलं तर आन्सर एवढं येतं, कॅल्क्युलेटरवर केलं तर 45.2352, आणि याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स बघितल्या तर 1 2 3 4 5 6 सिग्निफिकंट फिगर्स येतात, परंतु हे आन्सर घेऊन चालणार नाही 6 असल्यामुळं. मग आपल्याला काय करावं लागेल, राऊंडिंग ऑफ करावं लागेल, म्हणजे शेवटचे डिजिट काही काढून टाकावे लागतील. जे राऊंडिंग ऑफ जे आपण स्टडी केलं होतं ना ते आता इथं वापरायचं आहे. म्हणजे जे काय आन्सर येतंय त्याच्यामध्ये हे बघा 45.2352 याच्यामध्ये 6 सिग आहेत, ठीक आहे. त्याच्या आपल्याला किती करायचे आहेत, फक्त 3 सिग करायचे आहेत, 3 सिग्निफिकंट फिगर्स करायचे आहेत. आता सिग्निफिकंट फिगर 6च्या 3 करताना शेवटचे काही डिजिट काढावे लागतील, बरोबर आहे ना. मग त्याला राऊंडिंग ऑफ करावं लागेल, म्हणजे 2 एक काढावं लागेल, 5 एक काढावं लागेल आणि 3 काढावं लागेल, ठीक आहे. आता बघा सुरुवातीला 52 काढून टाकला नंबर, 52 काढून टाकला तर किती होणार, हे 45.24 होणार, बरोबर आहे ना. कारण तुम्हाला काय सांगितलंय, 2 डिजिट एकदम काढायचे असतील तर 50च्या वर असेल तर काय करायचं, प्रिव्हियस नंबर 1 न वाढवायचा. परत अजून हे 4 डिजिटच आहेत, मग याच्यातलं 4 पण काढून टाकतो. आता 4 काढून टाकत असताना रूल काय लक्षात घ्या, राऊंडिंग ऑफचे रूल इथं वापरायचे आहेत, बरोबर. एखादा नंबर ड्रॉप करायचा असेल, तो लेस दॅन 5 असेल, ड्रॉप करायचा असेल आणि तो लेस दॅन 5 असेल तर प्रिव्हियस नंबर इज केप्ट ऍज इट इज. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर काय झाले, इथं आता किती झाल्या, 3 सिग्निफिकंट फिगर झालेले आहेत, आणि त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे 45.2. हे बघा मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा व्हेरी सिंपल रूल आहे, आणि तो सिंपल रूल काय आहे की मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजनच्या आन्सर मध्ये काय करायचे, मिनिमम नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स ठेवायचे, मिनिमम ठेवायचे. दोन्ही नंबरचं मल्टिप्लिकेशन, दोन्ही नंबर मध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत बघायच्या. एकामध्ये समजा 5 असतील, दुसऱ्यामध्ये 3 असतील, तर आन्सर मध्ये किती ठेवायच्या, 3च ठेवायच्या, 3 पेक्षा जास्त ठेवायच्या नाहीत. हा सिग्निफिकंट फिगरचा रूल आहे. तर हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन या पद्धतीने येणार आहे. याच्यावर काही डीसी पांडेमध्ये क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन आपण बघणार आहे. त्याच्या अगोदर दुसरा रूल बघूया, दॅट इज रूल ऑफ सिग्निफिकंट फिगर्स इन ऍडिशन सबट्रॅक्शन कसा असतो बघूया. आता ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये रूल कसा अप्लाय होतो. रूल फॉर ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. आणि ऍडिशन सबट्रॅक्शनचा एक्झाम्पल या नीट एक्झाम मध्ये आलं होतं. तो क्वेश्चन या नीट एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन देखील तुम्हाला विचारतो, त्याचा आन्सर काय सांगता येते बघूया. 4 मार्क्सला क्वेश्चन होतात, लक्षात घेतो. ओके, तर हा रूल काय आहे, तर ऍडिशन सबट्रॅक्शनचं जे काय आन्सर येणार आहे त्या आन्सर मध्ये काय करायचं, आता सिग्निफिकंट फिगर इथं नाही बघायची, इथं डेसिमल प्लेस बघायचे आणि मिनिमम डेसिमल प्लेस ठेवायचे. दॅट इज द रूल. तर इन आन्सर ऑफ ऍडिशन or subtraction, in answer of addition or subtraction, keep minimum म्हणजे लक्षात घ्या, ज्यांचा आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करणार आहे त्यांच्यामध्ये किती आहेत बघायचे डेसिमल प्लेस, त्यांच्यामधलं मिनिमम. ओके, त्या 2 नंबरच्या डेसिमल प्लेस मधलं मिनिमम. कीप मिनिमम डेसिमल प्लेसेस. नाहीतर जस्ट मिनिमम म्हटलं तर मग 0च येणार डायरेक्ट. जस्ट मिनिमम असा मिनिंग होत नाही. ते 2 किंवा 3 ज्यांचं मल्टिप्लिकेशन ऍडिशन डिव्हिजन जे करणार आहे ना त्यांच्यामधलं मिनिमम. कीप मिनिमम डेसिमल प्लेसेस. ओके, इथे एक एक्झाम्पल आहे, कसं आहे बघा. 12.63 फॉर एक्झाम्पल, 12.63 minus 10.2. ओके, 10.63 minus 10.2. फर्स्ट ऑप्शन बघा, फर्स्ट ऑप्शन आहे 2.43. ओके, 2.43. त्याच्यानंतर आहे 2.4. ओके, त्याच्यानंतर आहे 2.5 आणि 2.430.
ओके, हे बघा आता ऍक्च्युअली सबट्रॅक्शन करून बघूया. 12.63 मायनस 10.2. ठीक आहे, तर याचा आन्सर येणार इथं 3. 6 मायनस 2 म्हणजे 4 येणार आणि 12 मायनस 10 म्हणजे काय येणार आहे 2.43 आन्सर येतं. बरोबर. मग आन्सर 2.43 लिहायचं का या रूल नुसार, तर हे आन्सर येणार नाही. दिस इज नॉट करेक्ट आन्सर. दिस विल बी द करेक्ट आन्सर. आन्सर काय येणार आहे 2.4. इथं काय सांगितलंय रे, मिनिमम सिग्निफिकंट फिगर ठेवा म्हटलेलं नाहीये. मिनिमम डेसिमल प्लेस. डेसिमल प्लेस म्हणजे काय, तर डेसिमल पॉइंटच्या पुढे असणारे डिजिट्स किती मोजायचे. हे बघा, पहिल्या नंबरमध्ये किती डेसिमल प्लेस आहेत, 2 डेसिमल प्लेस आहेत. दुसऱ्या नंबरमध्ये किती डेसिमल प्लेस आहेत, 1 डेसिमल प्लेस आहे. बरोबर आहे ना. आन्सर मध्ये काय राहिलं पाहिजे, 2 डेसिमल प्लेस ठेवायचे का 1 डेसिमल प्लेस ठेवायचं आन्सर मध्ये, तर आन्सर येणार आहे एकच डेसिमल प्लेस ठेवावा लागेल. आन्सर 2.43 येणार. बरोबर. आता 2.43 मधलं एक इतर 2 डेसिमल प्लेस आन्सर मध्ये आहेत, तर 2 ऐवजी 1 ठेवावं लागेल. 1 ठेवण्यासाठी हे शेवटचं 3 काढून टाकावं लागेल. आता राऊंडिंग ऑफच्या रूल नुसार 3 काढून टाकलं तर 4चं काय करायचं, 4 ऍज इट इज ठेवायचं. ओके, सो आन्सर येणार 2.4. आणखी एक एक्झाम्पल बघूया ऍडिशनचं. सपोज 35.628 प्लस 4.11 4 पॉइंट फक्त 1 आहे, 1 नाही 4.1. तर याचा आन्सर काय येईल. ओके, फर्स्ट आन्सर येणार आहे 39.728. दिस इज द फर्स्ट आन्सर. सेकंड 39.73. ओके, थर्ड येणार आहे 39.7 अँड फोर्थ येणार आहे 39.72. काय आन्सर येईल असं वाटतंय आता तरी जरा सांगा. सोपं आहे रे हे खूप. लक्षात येते का. बघा आता सिग्निफिकंट फिगर्सचा रूल ऍडिशन सबट्रॅक्शनच्या बाबतीत काय आहे, तर मिनिमम डेसिमल प्लेसेस ठेवायच्या. बरोबर. मला सांगा पहिल्या डिजिट मध्ये किती डेसिमल प्लेस आहेत. फर्स्ट डिजिट मध्ये, फर्स्ट डिजिट नाही फर्स्ट नंबर मध्ये डेसिमल प्लेस किती आहेत सांगा रे. 3 आहेत. बरोबर. सेकंड याच्यामध्ये नंबर ऑफ डेसिमल प्लेस किती आहेत, डेसिमल प्लेसेस विचारतोय, सिग्निफिक्स विचारत नाही. सो 1 येणार आहे. आन्सर मध्ये किती डेसिमल प्लेसेस ठेवावे लागतील, आन्सर मध्ये किती डेसिमल प्लेस ठेवावे लागतील, 1च ठेवावं लागेल. ओके, आता डायरेक्टली बघा ना कुठल्या आन्सर मध्ये डेसिमल प्लेस एकच आहे. सी मध्ये सबट्रॅक्शन करायची सुद्धा गरज नाही. डेसिमल प्लेस फक्त काय आहेत, सी या आन्सर मध्ये सगळ्यात कमी आहे. सो आन्सर सी कमी आहे म्हणजे 1 आहे. 1 ठेवायचं आहे म्हणजे किती येणार आहे 39.7 विल बी आन्सर. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, राऊंडिंग ऑफचे रूल तुम्हाला इथं वापरावे लागणार आहेत. कारण काही वेळेला आन्सर काढल्यानंतर ते खूप मोठं येतं आणि त्याच्यामधले शेवटचे डिजिट काही काढून टाकावे लागतात. काढून टाकत असताना तिथं राऊंडिंग ऑफचे रूल वापरायचे. लक्षात येत आहे. 39.7 विल बी द आन्सर. आता इतर आणखी एक एक्झाम्पल दिलंय बघा. क्वेश्चन काय दिलाय बघा डीसी पांडे मध्ये. 6.75 इंटू 10⁻³ सेंटीमीटर. इथं जरा पॉवरच आहे बघा. प्लस 4.52 इंटू 10⁻² सेंटीमीटर. ओके, तर याचा आन्सर काय येणार असं विचारलंय. 6.75 इंटू 10⁻³ अँड 4.52 इंटू 10⁻². याचा आन्सर काय येईल. आता यांची ऍडिशन करायला सांगितले ना.
6.75 into 10 raised to 3 plus 4.52 into 10 raised to 2. तर इतर काही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्ष ठेवाव्या लागतील. हा टिपिकल प्रॉब्लेम आहे, लक्षात घ्या. याच्यामधली हायर पॉवर जी आहे ना ती कॉमन काढायची. बघा काय करायला सांगतोय मी. बघा याच्यामधली जी हायर पॉवर आहे ना, हायर पॉवर म्हणजे 10 raised to 3 आणि 10 raised to 2 मध्ये हायर पॉवर कुठली येणार? 10 raised to 3. ही बाहेर काढा. बाहेर काढल्यानंतर इथं किती येणार? 6.75 याच्यातलं राहणार आणि याच्यातलं 10 raised to 3 बाहेर काढायचं म्हणजे डिवाइड करायचं ना 10 raised to 3 न. हे बघा 4.52 into 10 raised to 2 divided by 10 raised to 3 म्हणजे काय होणार आहे? 10 न डिवाइड होणार म्हणजे 0.452 होणार आहे. 0.452. आणि आता मग इथं रूल वापरायचा. बघा रूल काय आहे? 6.75 आणि 0.452 ऍक्च्युअल ऍडिशन केल्यावर किती येणार? 2 हे 10 होणार. 7 plus 5 म्हणजे 12. 7 पॉइंट किती येणार आहे? 202 येणार. 7.202. आता याच्यामध्ये आहेत 2 डेसिमल प्लेस आणि याच्यामध्ये आहेत 3 डेसिमल प्लेस. किती डेसिमल प्लेस ठेवावा लागणार? फायनली 2च डेसिमल प्लेस ठेवावा लागणार म्हणजे लास्टचा 2 जो आहे तो काढून टाकावा लागणार. सो आन्सर येणार आहे 7.20 into 10 raised to 3. So this will be the answer. 7.20 into 10 raised to 3. हा क्वेश्चन लक्षात आला का? बघा जे 2 नंबरची डायरेक्ट ऍडिशन करायची असेल, 10 ची पॉवर नसेल तर ते काय खूप इझी आहे. पहिल्या नंबर मधल्या डेसिमल प्लेसेस बघायचं, दुसऱ्या नंबर मधल्या डेसिमल प्लेस बघायचं आणि आन्सर मध्ये मिनिमम डेसिमल प्लेस ठेवायचे. आता सर्टन नंबर इंटू 10 to the सम पॉवर अँड सर्टन नंबर इंटू 10 to the सम पॉवर यांचं ऍडिशन सबट्रॅक्शन करायला सांगितलं तर इथं स्पेसिफिकली काय करायचं आहे बघा, हे लक्षातच ठेवावं लागेल तुम्हाला. याच्यामधला हायर पॉवर आहे ना 10 ची हायर पॉवर, 10 ची हायर पॉवर जी आहे ना ती काय करायची? कॉमन काढायची. 10 ची जी हायर पॉवर आहे ती कॉमन काढायची आणि बाकी ब्रॅकेट मध्ये टाकायचं काय असेल ते आणि त्यांची ऍडिशन अकॉर्डिंग टू द रूल ऑफ द डेसिमल प्लेस करायचं आहे. ओके, ठीक आहे. वन मोर क्वेश्चन. क्वेश्चन काय दिलाय बघा. 2 स्टिक्स ऑफ लेंथ. इथं 2 स्टिक्स आहेत. 2 स्टिक्स ऑफ लेंथ 12.132 सेंटीमीटर. 12.132 सेंटीमीटर and 10.2 सेंटीमीटर. इतना इजी है. Are placed end to end. Are placed end to end. Placed end to end. Find their total length. Find total length. Total length find out करायची आहे. ओके, याच्यामध्ये फर्स्ट आन्सर आहे 12.132. सॉरी, टोटल आहे 22.332. 22.332. ओके, सेकंड आन्सर आहे 22.33. ओके, थर्ड आन्सर आहे 22.3 अँड फोर्थ आन्सर आहे 22. करेक्ट आन्सर काय येईल? हे बघा, या 2 ज्या स्टिक्स आहेत ना, एकाची लेंथ आहे 12 पॉइंट काहीतरी दिले. किती दिले? 12.132 आणि त्याच्या एंडला दुसरी स्टिक ठेवायची आहे आणि त्याची लेंथ किती आहे? 10.2. तर टोटल लेंथ म्हणजे काय करावं लागेल? यांचं ऍडिशन करावं लागेल. टोटल लेंथ काढायला सांगितले. एंड टू एंड ठेवलेत ना त्या 2 स्टिक्स. टोटल लेंथ काय असेल? तर इथं वन्स अगेन सिग्निफिकंट म्हणजे डेसिमल प्लेसेसचा जो रूल आहे ना तो वापरायचा आहे. लक्षात येत आहे? मग आता बघा, ऍक्च्युअल ऍडिशन केलं 12.132 किंवा ऍक्च्युअल ऍडिशन सुद्धा करायची इथं गरज नाही. ऍडिशन करून काय उपयोगच नाहीये. रूल काय सांगतो की मिनिमम डेसिमल प्लेसेस ठेवा. ओके, मिनिमम डेसिमल प्लेसेस म्हणजे 12.132 याच्यामध्ये डेसिमल प्लेस किती आहेत सांगा?
12.132 मध्ये डेसिमल प्लेस किती आहेत रे? बोला लवकर. 12.132 मध्ये 3 आहेत, बरोबर आहे ना? याच्यामध्ये 3 डेसिमल प्लेस आहेत. आणि 10.2 मध्ये डेसिमल प्लेस किती आहेत सांगा? डेसिमल प्लेस 10.2 मध्ये 1 आहे. मग आन्सर मध्ये किती ठेवायचे अकॉर्डिंग टू द रूल? आन्सर मध्ये किती ठेवायला लागणार? 1 ठेवायला लागणार ना. मग डेसिमल प्लेस 1 असणार आन्सर कुठला आहे याच्यामधलं? सी आन्सर आहे. ओके, सो करेक्ट आन्सर विल बी सी आन्सर येणार आहे. लक्षात येते? तर या पद्धतीनं ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये सिग्निफिकंट फिगर्सचे रूल्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार? मल्टिप्लिकेशन, आणखी काही डीसी पांडे मधले काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत सिग्निफिकंट फिगर्स रिलेटेड. आणि नीट जेई मध्ये असेच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ओके, सिग्निफिकंट फिगर्स रिलेटेड. फक्त काउंट करा म्हणून येत नाही, तर ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करा आणि त्याचा आन्सर काढा अकॉर्डिंग टू द रूल्स. जे रूल्स प्रमाणे, म्हणजे पुन्हा एकदा रूल सांगतोय. ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर काय करायचं? ऍडिशन सबट्रॅक्शन असेल तर डेसिमल प्लेसेस मिनिमम ठेवायच्या. डेसिमल प्लेसेस मिनिमम ठेवायच्या. आणि मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन असेल तर काय करायचं? सिग्निफिकंट फिगर्स मिनिमम ठेवायच्या. सिग्निफिकंट फिगर्स मिनिमम ठेवायचे. हे रूल्स इथं असणार आहेत. ठीक आहे. सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट बघूया.